जर त्या इंजेक्शनची सोय झाली नसती तर मेस्सी नावाचं वादळ आज या जगाला पाहायलाच मिळालं नसतं. लहानपणी बॉल मेस्सीच्या पायाला असा चिटकायचा जणू तो त्याच्या शरीराचाच भाग आहे. सगळ्यांना कळून चुकलं होतं की हा पुढचा सुपरस्टार आहे. पण एक मोठी अडचण होती. त्याच्या वयाची बाकी मुलं उंच होत होती, शरीराने ताकदवान होत होती, पण मेस्सीच्या शरीराची वाढच होत नव्हती. डॉक्टरांनी निदान सांगितलं ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी. त्याचा उपचार दररोज रात्री स्वतःच्या पायात टोचून घ्यायचं एक इंजेक्शन. एक दिवस नाही, एक महिना नाही, तर वर्षानुवर्ष. आणि महिन्याचा खर्च जवळपास $1000. त्याच्या कुटुंबासाठी हा खर्च निव्वळ अशक्य होता. अर्जेंटिनातील बऱ्याच क्लब्सनेही नकार दिला. एका मुलावर एवढी गुंतवणूक खूप रिस्की आहे. पण कधी कधी ना जग बदलण्यासाठी फक्त एक माणूस पुरेसा असतो. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी मेस्सी बार्सिलोनाच्या ट्रायलसाठी स्पेनला गेला. स्पोर्ट डायरेक्टर कार्लेस रेक्सास काही क्षण त्याचा खेळ बघतात आणि कोणताही विलंब न करता म्हणतात, हा मुलगा मला गमवायचा नाहीये. हाताशी कराराचा कागदही नव्हता, म्हणून त्यांनी टेबलवरचाच एक साधा नॅपकिन उचलला आणि त्यावरच मेस्सीचा पहिला करार लिहिला. बार्सिलोनाने त्याच्या उपचाराची सर्व जबाबदारी स्वीकारली. पण त्या एका निर्णयाने फक्त एका मुलाचं आयुष्य नाही बदललं, तर फुटबॉलचा इतिहास लिहिला गेला. पुढे जाऊन 8 बॅलन डिअर, कोपा अमेरिकाची ट्रॉफी, वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि करोडो फॅन्स. पण माझ्यासाठी मेस्सीची सर्वात मोठी कमाई कोणती आहे माहितीये? तो हाफवे लाईनवर असतो, चेंडूला घेतो, पुढच्या काही सेकंदात जणू वेळ थांबवून टाकतो. 1, 2, 3 तब्बल 6 खेळाडूंना मागे टाकत तो गोल करतो. तो गोल पाहताना असं वाटतं जणू मेस्सी जगाला सांगतोय, हो मी तुमच्यासारखा उंच नाहीये, माझी शरीरयष्टीही तुमच्यासारखी नाहीये, पण देवाने मला जे दिलंय ते तुमच्याकडे नाहीये. म्हणूनच मेस्सी हा एक फक्त महान फुटबॉलर नाहीये, तो त्या प्रत्येक मुलाची आशा आहे ज्याला कधीतरी सांगितलं गेलं होतं तुझ्याच्याने नाही होणार रे. आणि जर ही गोष्ट तुम्हालाही प्रेरणा देऊन गेली असेल तर हा व्हिडिओ लगेच त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याला स्वतःवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे.